क्या आपने कभी सपना देखा है उस पवित्र भूमि की यात्रा का, जहां इतिहास और आस्था एक साथ जीवंत हो उठे हैं? आइए हमारे साथ चले इजराइल की पवित्र यात्रा पर, होली लैंड टूर, जहां हर कदम पर आपको मिलेगी शांति और प्रेरणा। गलील सागर के किनारे खड़े होकर महसूस करें उस पल को जहां यीशु ने अपने चमत्कार दिखाए। कफरनहूम में, जिसे यीशु को अपना शहर कहा जाता है, उनकी शिक्षाओं को जीवंत अनुभव करें। बेथलेहेम में, चर्च ऑफ नेटिविटी में उस पवित्र स्थान को देखें जहां यीशु का जन्म हुआ। शेफर्ड्स फील्ड में उन चरवाहों की कहानी को महसूस करें जिन्हें स्वर्गदूतों ने यीशु के जन्म की खबर दी। यरूशलेम के पवित्र गलियों में वाया दोलोरोसा पर चले जहां यीशु ने क्रूस का बोझ उठाया। गार्डन टोम में शांति और चिंतन के क्षणों का अनुभव करें। माउंट ऑफ ऑलिव से यरूशलेम के स्वर्णीय दृश्यों को देखें जहां यीशु स्वर्ग गए। इजराइल सिर्फ आध्यात्मिक नहीं बल्कि एक जीवंत संस्कृति का गढ़ है। स्थानीय व्यंजनों का स्वाद ले और मृत सागर में तैरने का अनोखा अनुभव करें। हमारे विशेष होली लैंड टूर पैकेज में शामिल है लग्जरी होटल, स्वादिष्ट भोजन और अनुभवी हिंदी भाषी गाइड हर कदम पर आपके साथ है ताकि आपकी यात्रा आरामदायक और यादगार हो। तो देर किस बात की, आज ही बुक करें अपनी होली लैंड यात्रा को और चले एक ऐसी तीर्थ यात्रा पर जो आपके दिल और आत्मा को हमेशा के लिए बदल देगी। नीचे दिए गए नंबर पर संपर्क करें। आपण पाहत आहात जीसस इंडिया टीव्ही, चॅनल जे देवाकडून आहे, चॅनल जे स्वार्था गाजवतं, चॅनल जे लोकांचे जीवन परिवर्तन करतं। पाहत रहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। या सेवा कार्याला अजून वाढवण्यासाठी तुम्ही हातभार लावू शकता व आम्हाला तुमची आर्थिक मदत करू शकता। ऑनलाईन पेमेंटसाठी खाली दिलेल्या QR कोडला स्कॅन करून आपलं दान देऊ शकता। देवाला धन्यवाद देतो। कालपासून काही गोष्टी आम्ही शिकत आहोत। आमचं जीवन प्रार्थनाशील आहे। बऱ्याचशा गोष्टी जो विश्वास आम्ही प्रभूवरती ठेवतो त्या विश्वासामध्ये पण आम्ही कमी नाही। चर्चला जाणं आराधना आहे, व्यक्तिगत प्रार्थना आहे, जेवढ्या धार्मिक गोष्टी तेवढ्या आम्ही पाळण्याचा प्रयत्न करत असतो। परंतु तरी सुद्धा आमच्याकडे अपयश आहे किंवा जे आमच्या मनामध्ये आहे, ज्या प्रार्थना मी देवाला सादर करतो त्या प्रार्थनेची उत्तरे मिळत नाहीत। शास्त्रामध्ये एक चांगला यशस्वी व्यक्ती जर कोण असेल तर त्याच्या संबंधाने म्हटलं अब्राम। देवाने त्याला हाक मारली आणि सांगितलं मी सांगतो त्या देशामध्ये जा। आणि उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये तुम्ही बघाल त्याने आपले नातेवाईक, आपले गणगोत, आपला देश सगळ्याचा त्याग केला आणि प्रभू सांगतो त्या देशामध्ये तो निघाला। ही तारणाची अवस्था आहे। प्रभू ज्यावेळेस आम्हाला बोलावतो आम्ही सगळं सोडतो आणि त्याच्या मागे चालतो। इथपर्यंतचा आमचा प्रवास एकदम नॉर्मल आहे। आम्ही स्वीकारलं प्रभूला, जसं अब्रामानं स्वीकारलं तसं आम्ही पण स्वीकारलं। परंतु अब्रामानं गणगोत सोडले, नातेवाईक सोडले, देश सोडला आणि शास्त्र सांगतं देवाच्या मार्गामध्ये चालता चालता तो समृद्ध झाला। सोनं, रूप, उंट, गाढव या सगळ्यानं तो समृद्ध झाला। अजून पवित्र शास्त्रामध्ये मी पाहतो योब नावाचा सात्विक व्यक्ती, यानं पण आपल्या जीवनातलं सगळं काही गमावलं। मुलं गेली, संपत्ती गेली, आरोग्य गेलं। परंतु जसा योबाचं पुस्तक संपतं आणि संपल्यानंतर आम्ही पाहतो जेवढं योबाचं गेलं त्याच्या दुप्पट त्याला मिळालं। म्हणजे प्रभूकडे आल्यावर काही गोष्टी आम्ही गमावतो, परंतु प्रभूमध्ये राहिलो, टिकून राहिलो, पुढे चाललो, जसं जातं तसं परत येताना ते अधिक पटीनं परत येतं। कालपासून मी पाहत आहोत
विधवेच्या घरातली एक भाकर तिने दिलं. 3.5 वर्षाचा पुरवठा तिच्याकडे आला. डोंगरावरती असणारे छोटासा मुलगा, त्यानं 5 भाकरी 2 मासे दिले, 12 टोपल्या त्याच्याकडे आल्या. पण आमच्याकडे जर आम्ही आमच्या जीवनाचा विचार केला तर मला कळतं बऱ्याच गोष्टी आम्ही गमावलेल्या आहेत, परत काही आलेलंच नाही आहे. मग प्रश्न असा पडतो, ज्या देवासंबंधानं आम्ही पवित्र शास्त्रामध्ये शिकत आहोत ते वचन आत्ता का आमच्या जीवनाला लागू करणं होत नाही, तो अनुभव आम्हाला काही येत नाही. जर देवाचं वचन काल आज युगानुयुग एकसारखं आहे आणि शास्त्र प्रभूनं आम्हाला एक इतिहासाचं पुस्तक म्हणून नाही सांगितलेलं आहे, ते जिवंत आहे. देवाचं वचन जिवंत आहे, सजीव आहे. सजीव म्हणजे जिवंत. म्हणजे वचन जुन्या करात काम करतं, आत्ताही त्यानं आमच्यामध्ये काम केलं पाहिजे. जे आशीर्वाद अब्रामाला दिले, जे आशीर्वाद योबाला दिले, तेच आशीर्वाद आमच्याकडं आजच्या दिवसामध्ये सुद्धा असले पाहिजे. त्या मुलाच्या हातातली झांज घ्या, त्याला देऊ नका हातामध्ये. आमच्याकडं पण ते आशीर्वाद असले पाहिजे. पण देवाकडं येणं ही भावना जी आहे ना, मी प्रभूकडं आलो म्हणजे नुसतंच मी देवाला प्रार्थना दिली, मग मी आलो चर्चमध्ये बसलो, आराधना केली आणि घरी गेलो, तर मला नाही वाटत की तो देव आहे. असं बायबल नाहीच आहे. देव घेणारा देव नाही, तो देणारा देव आहे. पण प्रॉब्लेम असा आहे, जर देव देतो तर आम्हाला ते मिळत का नाही? देव देतो, अब्रामाला दिलं, अब्रामाला मिळालं. बरं, असं लिहिलं 100 वर्षाचा झाल्यावर म्हातारा झाला, त्याच्या बायकोचं गर्भाशय बंद पडलं आणि आता त्याला असं वाटतं एवढी सगळी संपत्ती मी मिळवली आणि हीच संपत्ती माझ्या चाकराच्या स्वाधीन मला करावी लागणार आहे. आशा संपली, पत्नी म्हातारी झाली, त्याचं शरीर साथ देत नाही, पण त्याला असं वाटतं की देव अजून पण मला मुलगा देणार आहे. बघ आता काय धार्मिकता आहे, काय आशा आहे आणि कसं देवाला ओळखणं आहे. ज्या लोकांनी देवाला ओळखलं ना, त्या लोकांचं वैशिष्ट्य काय माहिती का? त्यांची मनोवृत्ती बदलली जाते. म्हणजे त्यांच्यातला विश्वास इतका मोठा असतो, जसा अब्रामाचा विश्वास होता. या वयात सुद्धा तुम्हाला मुलगा देऊ शकतो. याच्या उलट जी मरिया येशूच्या चरणाजवळ बसून जीवनाच्या गोष्टी ऐकत होती, त्या मार्थेला तो म्हणतो, मार्थे मार्थे तू बहुत गोष्टीची चिंता व दगदग करते, मरियानं चांगला वाटा निवडला. पण तीच मरिया काय म्हणते माहिती का? लाजरस मेल्यावरती प्रभूजी आता कबरेकडे जाण्यात मजा नाही. बसली, देवाचं वचन तिने ऐकलं, प्रभूला पसंत पडणारी गोष्ट तिने केली. पण लाजरस मेल्यावरती तिची भावना काय? त्याच्या शरीरातनं वास येणार आहे, म्हणजे तो जिवंत होणार नाही. येशू म्हणतो मला कबरेकडे येऊन चल. आता ती जी बोलते ती म्हणते मला माहिती आहे पुनरुत्थान ज्यावेळेस तो येशील त्यावेळेस पुनरुत्थान होणार आहे, लाजरस त्यावेळेस उठेल. परंतु प्रभूला लाजरस उठेल ही भविष्यातली गोष्ट नव्हे, वर्तमानातली गोष्ट त्याला सिद्ध करून दाखवायची. वर्तमानातली गोष्ट सिद्ध करून दाखवायची. आणि आता वर्तमानातली गोष्ट अनुभवण्यासाठी, विजयी जीवन जगण्यासाठी लाजरस कबरेतनं बाहेर येणं हा सगळ्यात मोठा विजय आहे. येशू ख्रिस्ताला विजयी देव का म्हटलेला आहे? कोणता विजय त्यानं मिळवलेला आहे? मोशे फारो समोर जात असताना मोशेनं काठीचा साप केला, बाकीच्या मांत्रिकानं काठीचा साप केला. प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वी तलावरती देव म्हणून आला. अनेक देव जगामध्ये पण अस्तित्वात आहेत. जसं येशूमध्ये चमत्कार आहे तसे त्यांच्यामध्ये पण चमत्कार आहे. मोशेनं काठीचा साप केला, मांत्रिकानं काठीचा साप केला. पण मोशेच्या काठीचा चमत्कार कोणता? तो का विजयी ठरला? मोशेच्या काठीनं बनवलेल्या सापानं मांत्रिकानं बनवलेल्या सगळ्या सापाला खाल्लं आणि त्यानं दाखवून दिलं हा मोशे त्याचा जो देव आहे
तो जगातल्या सगळ्या देवांपेक्षा श्रेष्ठ आहे, सगळ्या देवांपेक्षा श्रेष्ठ आहे. आता ते श्रेष्ठत्व पहा, ज्याला संजीवन सभा किंवा आम्ही म्हणतो की नाही रिवायवल मीटिंग आहेत किंवा मेळा आम्ही त्याला म्हणतो, या मेळ्यामध्ये आम्हाला नेमकं बनायचं काय? बसण्यासाठी तर नक्कीच आम्ही आलेलो नाही. तुम्ही जर बसण्यासाठी आला तर तुमच्यामध्ये आणि मैलाच्या दगडामध्ये काही फरक नसणार आहे. मैलाचा दगड कळतो का? त्या मैलाच्या दगडाला जर आम्ही सोलापूरपासून इकडं नगरपर्यंत यायला निघालो ना, तर अंतर ठेवलेलं असतं. तर आता नगर किती राहिलं तर त्याच्यावर लिहिलं असतं मैलाच्या दगडावर अजून 25 किलोमीटर लांब आहे. पण दगडानं पाहिलं नाही बरं का 25 किलोमीटर, नगर नाही पाहिलं. दगड सांगतं 25 किलोमीटर लांब आहे, पण दगडाला कुठं नगर माहिती आहे. तसं मेळ्यामध्ये येणारे लोक, संजीवन सभेला येणारे लोक मैलाच्या दगडासारखे आहेत. त्यांनी मेळे अटेंड केले, त्याने संजीवन सभा अटेंड केल्या, पण चमत्कार मात्र अनुभवला नाही. आता आम्हाला चमत्काराचे साक्षीदार बनायचे आणि स्वतःचे एक चमत्कार बनायचं. प्रिय, स्वतः एक चमत्कार बनायचं. बनणार कसा हा प्रश्न आहे. बनणार कसा? एक यशस्वी जीवन माझ्याकडे असलं पाहिजे. आणि यशस्वी जीवन म्हणजे नेमकं काय? जे तुम्ही हाती घेता ते तडीस गेलं पाहिजे, सिद्धी झालं पाहिजे. काही पण काम हातामध्ये घ्या. ज्याही गोष्टीसाठी तुम्ही प्रार्थना करता त्या प्रार्थना त्याची उत्तरं तुमच्याकडे असली पाहिजे. कोणतं पण काम हाती घ्या. मुळात तुम्ही देवाचे लोक आहात आणि सगळ्यात मोठं सामर्थ्यशाली देव तुमच्याकडे आहे. सगळ्यात मोठा देव तुमच्याकडे आहे. मग तुमच्याकडे प्रश्न खूप आहेत, भरपूर प्रश्न आहेत. मला आठवतं की याच तुमच्या नगरच्या एका पट्ट्यामध्ये अशीच प्रार्थनेला आम्ही गेलो होतो. आणि गेल्यानंतर एका ठिकाणामध्ये आम्हाला प्रार्थनेला घेऊन गेले आणि ज्यांनी ती मीटिंग भरवली ते पाळक साहेब म्हणले की चला आपल्याला शेतामध्ये प्रार्थनेसाठी जायचं आहे, त्या शेतामध्ये आपण प्रार्थनेला जाऊ. बसलो आम्ही, गाडीत बसलो आणि मग चर्चा करता पाळक साहेब माझ्या शेजारी बसले. ते म्हटले जिथं आपल्याला प्रार्थनेला जायचं आहे आणि 40 वर्षापासून दारू पितो, 110 पाळकांनी प्रार्थना केली, 111वे तुम्ही आहेत. 40 वर्षात त्यानं दारू नाही सोडली. आता विचार करा, 110 जण जाऊन प्रेयर करून आले आणि 111वा मी, म्हणजे मला पण जाऊन तिथं प्रार्थना करायची आणि दारुड्याने दारू नाही सोडायची. शेतामध्ये आम्ही प्रवेश केला, पाऊल टाकलं, वचन सांगायला सुरुवात केली, त्यानं शिव्या द्यायला सुरुवात केली आणि गोंधळ हे घातला सगळ्या शेतामध्ये. उलता पालता 15-20 मिनिटं वचन सांगितलं आणि बंद केलं. दारुड्यासमोर कोण वचन सांगणार आहे? किती ऐकणार आहे? नाही का? फुल पिलेला. पण एक चॅलेंज होतं की नाही, 40 वर्षामध्ये हा व्यक्ती बदलला नाही, पण आता याला प्रार्थनेनं बदलून टाकायचा. प्रार्थनेनं हा बदललाच पाहिजे. शेवटी प्रार्थना केली, निघून आलो. निघून येताना माझ्या मनामध्ये राग होता. कोणी? ज्या पाळकाने मला घेऊन गेला, याने 110ला घेऊन गेला आणि आता मला पण घेऊन गेला. आणि आता सांगताना काय सांगेल दुसऱ्या पाळकाला आल्यावर, 111 येऊन गेले, 12वा तुम्ही. इतिहास असणार आहे. पण मी ठरवलं होतं या व्यक्तीला सोडायचं नाही. प्रभू याला बदल, याला बदल. पण मी लवकरात लवकर त्या व्यक्तीला विसरण्याचा प्रयत्न केला. का तर माझ्या पाठीमागं मला अपयशाचं लेवल नको आहे, यशस्वी मला व्हायचं आहे. तुम्हाला सांगू का, प्रभू इतका महान आहे. 6 महिन्यानं त्या व्यक्तीने फोन करून सांगितलं, पाळक साहेब 40 वर्ष रात्रंदिवस दारू पिणारा मी व्यक्ती, खूप पाळकांना माझ्यासाठी प्रार्थना केली, पण जेव्हा तुम्ही प्रार्थना करून गेला त्याच्यानंतर 4-5 दिवस मी दारू पिलो, पण नंतर त्या दारूच्या गुत्त्याकडे माझे पाय जायला तयार नाही. आज 6 महिने झाले मी दारू सोडली. 40 वर्षानंतर, 40 वर्षानंतर हे सक्सेस, हे यश, हा विजय तुम्हाला आणि मला प्रत्येकाला मिळवता आला पाहिजे. प्रत्येकाला. प्रिया, तुमचा परिवार
तुमचं कुटुंब, तुमचं व्यक्तिगत जीवन याच्यावरती सैतान हल्ले करणार आहे. परंतु सैतान तोपर्यंत तुमच्यावरती हावी होत नाही, यशस्वी होत नाही, जोपर्यंत तुम्ही एखादी देवाला न पसंत पडणारी गोष्ट करत नाही. सैतान असंच नाही तुमच्या मागे लागत. हा तुमच्यावरती हल्ले करणार, दाराशी टपून बसणार आहे. असं लिहिलं योबाच्या पुस्तकामध्ये. स्वर्गामध्ये सैतान गेला. सैतान कुठं गेला? कुठं जातो सैतान? कुठं जातो? स्वर्गात गेला असं लिहिलंय त्याने. तो स्वर्गात गेला आणि देवासमोर बसला. देवाने त्याला विचारलं, काय तुझं लक्ष माझा सेवक योब याकडे गेलं का? हो बरोबर आहे म्हटलं, गेलं माझं लक्ष. आणि सैतानाचा चेहरा दुःखी झाला. कशामुळे माहिती का? योबाच्या परिवारामध्ये त्याला काम करता येणार. दाराच्या बाहेर बसलेला होता. आणि आता तर म्हटलं, मला माहिती आहे योब काही तुझं फुकट भय बाळगत नाही. तू त्याच्या भोवती कुंपण केलेलं आहे. मला त्याच्या घराच्या दाराच्या बाहेर बसता येतं, मला आत जाता येत नाही. जरा तू कुंपण काढ, त्याला माझ्या हातामध्ये दे, मग बघतो कसं तुझा उघड नाकार करतो. आणि ते म्हटलं ठीक आहे, तुला दिलं, त्या योबाला तुझ्या स्वाधीन केलेलं त्याचं कुंपण काढतो. आणि कुंपण काढल्याबरोबर या सैतानानं त्याची मुलं मारली, त्याची संपत्ती काढून घेतली, योबाच्या अंगावरती फोड आले. या प्रकारे देवानं परमिशन दिल्यावर या योबाच्या जीवनामध्ये काम घडलं. सैतानानं काम केलं. अपयश तेव्हा आलं त्याच्याकडं. काहीतरी एक चूक. लक्षात घ्या, आत्मिक जीवन जगताना आमच्याकडं काय प्रॉब्लेम माहिती का? बऱ्याच वेळा आम्हाला काय वाटतं, नाही माझं तारण झालं, घेतलं बायबल हातामध्ये आणि गेलो सैतानाच्या मग, येशूच्या नावात निघ, येशूच्या नावात निघ, येशूच्या नावात निघ. तो निघतो पण तुझ्यात घुसतो, ह्याच्यातनं निघतो पण तुझ्यात घुसतो. आणि बघा तुम्ही, निघ म्हणून तुम्ही करत फिरला, पण प्रोटेक्शन तुम्हाला आवश्यक आहे, संरक्षण. पुष्कळ लोक सांगतात, जेव्हापासून त्या सैतानाला मी काढायचा प्रयत्न केला. मुंबईचा एक व्यक्ती मला फोन करून सांगतो, बाळ साहेब मी जेवढं प्रार्थना करतो आणि त्या दुरात्म्याला धमकावतो, तर घरी आल्यावर मला रात्री जाणवतं की तो मला झोपू देत नाही. काय प्रकार आहे हा? काय प्रकार आहे ते देवाच्या वचनातनं आज आम्ही पाहणार आहोत. कालपासून आम्ही पाहिलं, यशस्वी जीवन मिळवण्यासाठी पहिल्यांदा आम्ही पाहिलं, देवाच्या इच्छेविरुद्ध वर्तन केलं की अपयशी ठरतो. देवाच्या इच्छेच्या विरुद्धामध्ये सैतान तुमच्यावरती तोपर्यंत हल्ला करत नाही जेव्हा तुम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे वर्तन करत नाही. परमिशनच नाही त्याला. एदेन बागेतनं आदामाला घालवून देण्याचं कारण काय? त्यानं देवाच्या इच्छेच्या विरोधामध्ये फळ खाण्यासाठी भाग पाडलं. फळ खा. त्याला माहिती आहे, एदेन बाग ही बाग देवानं मानवासाठी तयार करून ठेवलेली आहे. ऐका, एक गोष्ट तुमच्या ध्यानामध्ये येऊ द्या. देवानं तुम्हाला आशीर्वादित होण्यासाठीच जगातनं अलिप्त केलेलं आहे. तुम्हाला देवानं स्वर्ग देणारच आहे. मग पृथ्वी तलावर तुमचं असंच जगायचं का? पृथ्वी तलावर तुम्ही प्रश्नातच जगणार का? आजारपणामध्ये जगणार, कर्जामध्ये जगणार, कुटुंबामध्ये कलह, वाद, हे पृथ्वी तलावरचं जीवन, अशा प्रकारचं जीवन तुम्हाला जगायचं असं तुमच्या डोक्यात येऊच देऊ नका ना. असं कुठंच नाही पवित्र शास्त्रामध्ये. दानियल, शद्रक, मेशक, अबेदनगो देवाला भिवून वागणारे लोक, पण ह्यांचं ते भाग्यात चढले असं लिहिलं. प्रमोशन झालं त्यांचं, परिस्थिती बदलली. हो, असं होऊ शकत नाही. तुम्ही प्रभूला स्वीकारलं आणि देव तुमची परिस्थिती बदलत नाही, असं कधीच होत नाही. कधीच होत नाही प्रिया. ज्या दिवशी तुम्ही ख्रिस्ताचा स्वीकार केला, ज्या दिवशी प्रभूला तुम्ही अनुसरलं, त्या दिवसामध्ये तुम्हाला नुसतं त्याग करण्यासाठी देवानं नाही बोलवलं. झाडं माझी, झुडपं माझे, डोंगर माझे, नद्या माझे, तलाव माझे, सगळं देवाचं आहे. आता देव नुसतं बनवून असं म्हणणार का? बघत बसा. कसं काय देव आहे तो? ते तुमच्या स्वाधीन करतो. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त सुद्धा
कबरेतनं बाहेर आला आणि स्वर्गात जाताना तो शिष्यानं काय म्हटलं माहिती का, मी अधिकाराच्या चाव्या तुमच्या हातामध्ये देऊन जातो. जे अधिकार आम्ही गमावलेत, आम्हाला काहीतरी अधिकार आहेत. आणि कबरेमधनं जाऊन त्या अधिकाराच्या चाव्या काढल्या, पुन्हा तुमच्या हातामध्ये त्याने दिलेल्या आहेत. पण अधिकार जातात कसे, अपयश येतं कसं काय? पुन्हा मी तुम्हाला सांगतो, जी पण गोष्ट प्रभूकडे तुम्हाला तुम्ही मागाल ती प्रभू देण्यासाठी समर्थ आहे. कोणती पण गोष्ट मागा, कोणती पण मागा. एक उदाहरण दाखवा मला पवित्र शास्त्रामध्ये. बघा, पेत्र ज्या समुद्रामध्ये जाळं टाकून टाकून हैराण झाला आणि निराश होऊन त्या समुद्रातनं बाहेर येत असताना येशूनं त्याला विचारलं, काय तुला मासे नाही सापडली का? जा आपली नाव जरा खोल पाण्यामध्ये. तो म्हटला, प्रभू रात्रभर प्रयत्न केला, एक पण मासा सापडला नाही. तो म्हटला, आता मी सांगतो म्हणून जा. आणि त्यानं नाव घेऊन आतमध्ये गेला आणि बायबल सांगतं पेत्रानं जाळं टाकलं तर त्याच्या जाळ्यामध्ये 153 मासे. अहो, दुसऱ्या नावेतले लोक पेत्राकडे आले आणि त्याच्या नावेमध्ये जाळं ओढण्यासाठी त्याने मदत केली. अपयशातनं यशस्वी जीवन जगला. कशासाठी? त्याचं कारण आपण वाचणार आहोत. गणनाचं पुस्तक 18 अध्याय 40 ते 45 वचन. गणनाचं पुस्तक 18 अध्याय. काल आम्ही वाचलं देवाच्या इच्छेविरुद्ध वर्तन. दुसरी गोष्ट वाचूया, गणनाचं पुस्तक 18 अध्याय 40 ते 45 वचन. गणना 18 वचन 40. सॉरी 14 पहा बरं. इस्रायल लोकांनी वाहिलेली प्रत्येक वस्तू तुझीच होय. उदरातून प्रथम जन्मले सर्व प्राणी, मग ते मानव असोत की पशु असोत, मानव असो किंवा पशु असोत, जे परमेश्वरा अर्पावयाचे ते सर्व तुझे होत. पण प्रथम जन्मलेले मानव अवश्य खंड घेऊन सोडून द्यावे आणि प्रथम जन्मलेले अशुद्ध पशु खंड घेऊन सोडून द्यावे. ज्यांना खंड घेऊन सोडायचे ते 1 महिन्याचे झाले म्हणजे त्यांच्याबद्दल ठरवलेले मोल पवित्र स्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे 5 शेकेल रुपये म्हणजे 20 गेरा घेऊन त्यांना सोडून द्यावे. पण गायीचा प्रथम वत्स किंवा मेंढीचा प्रथम वत्स किंवा बकरीचा प्रथम वत्स खंड घेऊन सोडून देऊ नये. ते पवित्र आहेत, ते पवित्र आहेत. म्हणून त्यांचे रक्त वेदीवर टाकावे, वेदीवर टाकावे आणि त्यांच्या चरबीचा परमेश्वराप्रित्यर्थ सुवासिक हव्य म्हणून होम करावा, होम करावा. त्याचे मांस तुझे होय, त्याचे मांस तुझे होय. ओवाळणीचा ऊर उजवी मांडी जशी तुझे तसे हेही तुझेच होय. जितकी पवित्र समर्पणे इस्रायल लोक परमेश्वराला अर्पतील तितक्या सर्वांवर तुझा व तुझ्या सहित तुझ्या मुलांचा व तुझ्या मुलींचा निरंतरचा हक्क आहे. हा तुझ्या सहित तुझ्या वंशजांशी परमेश्वराने निरंतरचा अतिपवित्र आणि दृढ करार केला आहे. परमेश्वर अहोरोनाला म्हणाला, त्यांच्या जमिनीपैकी तुला काही वतन मिळणार नाही, तुला काही वतन मिळणार नाही. आणि त्यांच्यामध्ये तुला काही वाटाही मिळवायचा नाही, तुला वाटाही मिळायचा नाही. इस्रायल लोकांमध्ये मीच तुझा वाटा व वतन आहे, मी तुझा वाटा व वतन आहे. लेवीचे वंशज दर्शन मंडपाची जी सेवा करतात तिच्याबद्दल इस्रायल लोकांकडून जे सगळे दशमांश येतात. नाही, 14 अध्याय आणि त्याची 40 पासून वचन. 40 पासून 14. मग ते पहाटे सुटले आणि पर्वताच्या शिखरावर चढून म्हणाले, आम्ही पाप केले आहे, पण आता आम्ही तयार आहोत. परमेश्वराने वचन दिलेल्या स्थानी आम्ही जाऊ. तेव्हा मोशे म्हणाला, परमेश्वराच्या आज्ञेचे उल्लंघन का करता? ऐका, परमेश्वराच्या आज्ञेचं उल्लंघन का करता? यात तुम्हाला यश यायचं नाही. चढाई करू नका, कारण परमेश्वर तुमच्यामध्ये नाही. कराल तर शत्रूकडून तुमचा संहार होईल. पहा तुमच्या पुढे अमालेकी व कनानी लोक आहेत, म्हणून तुम्ही तलवारीने पडाल. तुम्ही परमेश्वराला अनुसरण्याचे सोडून मागे फिरला आहात.
म्हणून परमेश्वर तुमच्याबरोबर असणार नाही. परमेश्वर तुमच्यावर असणार नाही. पण ते धिटाई करून पर्वताच्या शिखरावर चढले. धिटाई करून परमेश्वराच्या शिखरावर चढले. परमेश्वराचा कराराचा कोश आणि मोशे हे मात्र छावणीतून हल्ले नाहीत. तेव्हा त्या पर्वतावर राहणारे अमालिकी व कनानी यांनी खाली उतरून त्यांना मार देत. इथं अपयशी होण्याचं आणखीन एक कारण सांगितलं. अपयश तुमच्या वाटेला आहे 100%. तुमचं तारण झालं, तुमचा बाप्तिस्मा झाला, तुम्ही चर्चला जाता, तुम्ही बायबल वाचन करता, तुम्ही प्रार्थना करता, तुम्ही गीतं गाता, सगळ्या गोष्टी तुमच्याकडे चांगल्या आहेत. मग काय एवढ्यावर देव संतुष्ट होईल का हो? तुमच्यापेक्षा अख्खं बायबल सैतानाला पाठ आहे. डोंगरावरती काय झालं? 40 दिवस प्रभू येशू ख्रिस्ताने उपास केले, डोंगरावरती गेला, त्या सैतान शास्त्रातली एक एक वचनं घेऊन येशूशी बोलत होता. असं लिहिलंय, वरून उडी मार, देवदूत तुला आपल्या हातावर जळून धरतील. शास्त्रातलं अख्खं बायबल त्या सैतानाला पाठ आहे. मग तुमचं बायबल पाठ आहे, विशेष काय त्याच्यामध्ये? प्रार्थना. तुम्ही काय प्रार्थना करता? ज्या माणसामध्ये 6000 भूत होती ना, तर ते भूत येशूला प्रार्थना करतं. काय प्रार्थना करतं? अहो परात्पर देवाचे पुत्र, आम्हाला या डुकरामध्ये शिरण्याची आज्ञा करा. ते तर आहो जाओ घालतं भूत. आम्ही तर अरे येशू, आणि तू असं कर, तू तसं कर. अहो सैतान सुद्धा येशूला रिस्पेक्ट देतो प्रार्थनेमध्ये. सैतान प्रार्थना करतो. मग तुम्ही प्रार्थना करता म्हणून तुम्ही यशस्वी व्हाल का? आमचं याच गोष्टीवरती जास्त जोर आहे. काय आम्ही प्रार्थना करतो, किती प्रार्थना करतो पाळक साहेब, का देव माझी प्रार्थना ऐकत नाही? कशी ऐकेल? प्रार्थनेपेक्षा तो म्हणतो तू देवाच्या आज्ञा मोडल्यास काय यश मिळत नाही? देवाच्या आज्ञा. देव आपल्या शब्दावर फार प्रेम करतो. ऐका, ध्यानात घ्या. या मोशेला त्यानं एवढं मोशेनं त्याग केला. राजवाड्यामध्ये राहिलेला मोशे, फारोच्या राजवाड्यामध्ये वाढलेला मोशे, परंतु मोशे जेव्हा दगडी पाट्या घेऊन खाली आला, प्रभूच्या सेवेसाठी त्यानं सगळं सोडलं. त्याच्याविषयी गवाही आहे. इब्री लोकांच्या पत्रामध्ये त्याच्या संबंधाने गवाही दिली, साक्ष दिली त्याच्या संबंधानं. ऐका, या मोशेची साक्ष काय? तुमची पण स्वतःची एक साक्ष आहे, पण तुमची साक्ष तुम्हाला यशस्वी कधी बनवू शकणार नाही. नीट आहे का माझं काय बोलणं? मोशेची साक्ष देवानं दिली. काय साक्ष दिली त्याने? पापाचं क्षणिक सुख भोगण्यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर त्यानं दुःख भोगलं, ही मोशेची साक्ष देवानं दिली. पण 40 वर्ष या लोकांचं नेतृत्व केलं बरं का, एक दिवस नाही, 40 वर्ष. आणि मोशेसारखा सेवक शास्त्रामध्ये होणं नाही, जगामध्ये मोशेसारखा पाळक होऊच शकत नाही, झाला नाही आणि होणार सुद्धा नाही. हे मी तुम्हाला अगदी अनुभवानं सांगतो. बायबलमध्ये त्याच्यासारखा नम्र सेवक कोणीच नव्हता. अहो जे लोक त्याला मारायसाठी निघाले ना, त्याच लोकांसाठी उपडा पडत आहे. कानामध्ये कुरकुर करताना प्रभू त्यांना मारण्याचं ठरवतो ना, तो काय प्रार्थना करतो? देवा यांना मारायचं तर जीवनाच्या पुस्तकातलं माझं नाव काढून टाक. कोणता पाळक असं बोलू शकत नाही त्रास देणाऱ्या मंडळी संबंधानं की यांचं नाव जीवनाच्या पुस्तकात नाही तर माझं काढून टाक. पण मोशे तेवढा नम्र सेवक होता. हे तुम्हाला का सांगतो? ही प्रस्तावना माहिती का तुम्हाला? या लोकांनी केलेलं पाप कसं अपयशी ठरले. मोशे सुद्धा अपयशी ठरला. मोशे अपयशी ठरला. प्रभूनं त्याला सांगितलं, माझ्या लोकांना घेऊन तुला कनानात जायचंय. ऐका, कनान म्हणजे वचनदत्त देश आहे. कनान म्हणजे परमेश्वराचं इस्रायल लोकांचं स्वप्न आहे. काय स्वप्न आहे? दुधामधाच्या प्रदेशात तुम्ही राहावं. दुधामधाच्या प्रदेशामध्ये जिथं तुम्ही राहता त्या जागेत तुम्ही राहू नये, तर तुम्ही अजूनपर्यंत खाल्लं नाही अशा प्रकारचं सगळ्यात सुंदर कायमची वस्ती तुमची तिथं व्हावी. हे परमेश्वराचं स्वप्न देवाच्या लोकांसंबंधानं. आणि लोक निघाले कुरकुर कर. ऐका बरं का, लोक कुरकुर करत निघाले. देवाने कुरकुर करणाऱ्यांना वाटेत मारून टाकलं. कुरकुर करता मरा, कुरकुर करता मरा, मारलं त्यांना. आता कनान जवळ आला. कनानात जायचंय त्याच्या अगोदर देवाने मोशेला बोलवलं. तो म्हटला नाही, या कनानात गेल्यावर हे कनानी लोक आहेत ना, या कनानी लोकांमध्ये राहून राहून त्यांच्या चालीरीती हे शिकतील, त्यांच्यासारखं ते बनतील. मिस्रातनं निघाले, कनानातल्या चालीरीती शिकतील.
कनानी लोक जसे राहतात तसे राहतील. मग त्यानं त्याला बोलवलं, डोंगरावरती बोलवलं आणि त्यांना 10 आज्ञा दिल्या. म्हटलं हे घेऊन जा आणि या लोकांना शिकव, अशा पद्धतीने तुमचं वर्तन असावं. देव त्याचे शब्द त्यांनी दगडी पाट्यावरती लिहून दिले. 10 आज्ञा त्याला म्हटलेल्या आहेत. मोशे घेऊन आला खाली घेऊन आल्यावर 10 आज्ञामधली एक आज्ञा होती, आपल्यासाठी कोरीव मूर्ती करू नको, त्याच्या पाया पडू नको, मी ईर्ष्यावान देव आहे, माझ्या समोर तुला अन्य देव नसावेत. मोशेनं वाचून पाठ करून अगदी रट्टा मारला आणि त्यानं ठरवलं आता लोकांना मी जाऊन सांगणार. आणि इकडं खाली लोक 1 दिवस 2 दिवस 3 दिवस गप्प बसले. त्याच्यानंतर त्या अरुणाला म्हटले, बाबा मोशे कुठं गेलाय, मेलाय का काय आम्हाला माहित नाही, आणि आता आम्हाला देव पाहिजे. अजून मिस्रात पोचले नाही तर देवाची मागणी करते का? येता येता त्यांनी देव पाहिले, येता येता बघितले वाट्यामध्ये चमत्कार बघितले नाही अशातला भाग नाही. साक्ष त्यांनी पाहिली. काय साक्ष होती त्यांची? विटा भाजणारे लोक, कष्ट करणारे लोक, रानामध्ये परमेश्वरानं त्यांना लावे पक्षी दिले, मान्ना दिला, तांबडा समुद्र दुभांगला, खडकातनं पाणी काढून पिले. किती साक्षी घडल्या. साक्ष देणारे लोक साक्ष घडणारे लोक वाटेमध्ये मरून गेले. लक्षात ठेवा, तुमची साक्ष तुम्हाला कनानात घेऊन जाती का हाही विचार तुम्हाला करता आला पाहिजे. माझी साक्ष आहे, पण माझ्यासाठी उद्देश काय? कनान महत्वाचा आहे, साक्ष नाही महत्वाची. प्रभूला अनुसरल्यावर साक्ष घडणारच आहे. असं नाही की तुम्ही प्रभूच्या मार्गामध्ये चालला आणि तुमच्या जीवनात काही साक्ष घडली नाही. जो व्यक्ती देवाला अनुसरत नाही त्याच्या जीवनात साक्ष घडणार नाही. पण तुमच्या साक्षीनं तुम्हाला कनान मिळतो का ते फार महत्वाचं आहे. कनानात पोचणार आहात का? का नाही कनानामध्ये पोचले? का नाही कनानामध्ये गेले? कधी कधी आम्ही प्रभूकडे येतो, साक्षी घडतात, पण वाटेमध्ये जसं या लोकांनी देव मागितले तसं आम्ही पण देव मागतो. काय देव मागतो? प्रभूकडे आल्यावर आम्ही म्हणतो देवा आम्हाला चांगली नोकरी दे. मग प्रभू नोकरी देतो आणि मग नोकरी आमचा देव बनतो. नोकरीची पूजा करत बसतो. कशाला आता चर्चला जायचं, कशाला आता देवाच्या मंदिरात जायचं, काहीतरी दे ना प्रभू. दिली देवानी नोकरी, झालं. लोक नोकरीची पूजा करत बसले. मग त्याच्यानंतर ते चर्चला येत नाहीत. नोकरीला देव मानलं, पैशाला देव मानला, घराला देव मानलं, नवऱ्याला देव मानला, लेकराला देव मानला, नातेवाईकाला देव मानला. अन्य देव तुम्ही त्याची उपासना करू लागले, त्याची भक्ती करू लागले. आपला वेळ तुम्ही त्यांना देऊ लागला. आता मोशेला त्या दगडी पाट्या दिल्या. मोशेनं पाहिलं हे लोकांनी मूर्ती बनवली आणि मूर्तीसमोर नाचायला लागले. ऐका बरं का, इकडं मोशेचं डोकं फिरलं आणि त्यांनी दगडी पाट्या फोडल्या. काय सांगितलं तुम्हाला? मोशे 40 वर्ष इस्रायल लोकांना घेऊन तो रानामध्ये चालला. 40 वर्ष फारोच्या राजवाड्यामध्ये राहिला, 40 वर्ष जंगलामध्ये जाऊन राहिला, 40 वर्ष मेंढरं चालली. एवढा सगळा त्याग केलेला मोशे, परंतु जेव्हा त्यानं दगडी पाट्या फोडल्या, प्रभू त्याला म्हटला एक आज्ञा तू मोडली, तू आता यशस्वी पाळक होणार नाही. लोक कनानात जातील पण तू कनानात जायचं नाही. लोक जातील कनानामध्ये, ते शिकतील माझ्या आज्ञा. तुला मी 10 आज्ञा दिल्या आणि तुला काय काम सांगितलं होतं? या दगडी पाट्याने येऊन लोकांना द्यायचं. तुला नाही सांगितलं त्यांनी मूर्ती बनवल्यावर आणि त्यांनी त्याच्यावर नाचायचं काय करायचं. हा प्रश्न तुझा नाही. पुन्हा एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, देवाची आज्ञा कोण मोडतं याच्याकडे लक्ष देऊ नका. तुम्ही देवाची आज्ञा तर मोडत नाही ना, याच्याकडे लक्ष लावा. काय बोलतो लक्षात येतं का? आम्ही लोक देवाची आज्ञा मोडतात याच्याकडे लक्ष देतो. मोशेनं देवाची आज्ञा आपल्यासाठी कोरीव मूर्ती करू नको, त्याच्या पाया पडू नको ही आज्ञा त्यांनी वाचली आणि लोक त्याने मूर्ती केली, तिच्या पाया पडले, तिच्या समोर नाचायला लागले. हे लक्ष मोशेच्या लक्षात आलं, पण मोशेच्या लक्षात हे आलं नाही की देवानी सांगितलेली आज्ञा तो मोडत आहे. अरे तुला दगडी पाट्या लोकांना द्यायच्या, ते तिकडं करायच्या, त्या मूर्ती पुढं नाचू दे, त्याने काय करू दे, पण तुला देवाने आज्ञा दिली होती ना, जाऊन तू सांग. माझं पण काम तेच आहे. पाळक म्हणून मी असताना मला माहिती आहे माझ्यासाठी कनान महत्वाचं आहे. मी ते नाही बघत कोण देवाची आज्ञा मोडतं. आज मी विश्वासामध्ये टिकून राहण्याचं कारण काय माहिती का? लोक पाप करतात म्हणून मी त्याच्याकडे बघत नाही. मी काय करतो, जसं आहे तसं देवाचं वचन तुमच्या हाती देतो का, हे देणं माझं काम आहे. या देण्याच्या द्वारेच मी यशस्वी बनणार आहे. सक्सेसफुल होण्यासाठी मी देवाची आज्ञा नाही मोडायची.
त्यांनी मोडली तर मोडू द्या. यहोशुवा काय म्हणतो? मोशेनंतर यहोशुवाला ती गोष्ट उमगली. ऐका, मोशेनं ज्या पद्धतीचं जीवन जगला आणि त्या पद्धतीचं जीवन जगत असताना त्या ठिकाणामध्ये तो यहोशुवा इस्रायल लोकांना आता काय म्हणतो माहिती का? मी तर ठरवलंय, तुम्हाला ज्या देवाची उपासना करायची तुम्ही त्या करा, मी आणि माझं घराणं तर परमेश्वराची सेवा करेल. हे सत्य त्यानं समजून घेतलं प्रियानो. हे सत्य समजून घ्या. आज्ञा मोडण्यामध्ये तुमची भलाई नाही. देव त्याच्या आज्ञेवर, त्याच्या शब्दावरती प्रेम करतो. म्हणून सगळ्याचे शब्द डावलून टाका, पण देवाचा शब्द कधी मोडू नका, कधीच मोडू नका प्रियानो. तुम्ही देवावरती प्रेम करता म्हणजे त्याच्या आज्ञेवरती प्रेम करता. तुम्हाला देवाच्या शब्द 6 दिवस श्रम कर, 7वा दिवस तुझा देव परमेश्वर याच्या प्रित्यर्थ तू पवित्रपणे पाळ. हा देवाचा शब्द आहे, देवाची आज्ञा आहे. आणि देवाचा शब्द तुम्ही पाळत असताना परिवारातल्या कोणत्याच व्यक्तीला देवापेक्षा मोठं करू नका. मग तुमचा नवरा असू द्या, तुमची बायको असू द्या, तुमचा मुलगा असू द्या, नाहीतर तुमचा भाऊ असू द्या. आमच्या महाराष्ट्रामध्ये म्हणतात नाही का, आपल्या मराठी संस्कृतीमध्ये पतिदेव. आणि ती आता तुम्ही नाही पण बाकीच्याकडे गेलं तर 7 जन्मी हाच नवरा मिळू दे. आणि तो दारू पिला की म्हणती कधी हा उलथून जातोय कोणास ठाऊक नाही का. आपण ते आल्यावर काय म्हणतात, 7 जन्मी हाच मिळू दे, फेऱ्या घालून पतिदेव. देव दारू पितो, देव शिवीगाळ करतो. आणि घरामध्ये पण सांगितलं जातं, बाई तुझा नवरा तुझं सर्वस्व असं समजून मरेपर्यंत त्याच्याबरोबर राहा. लक्षात घ्या, जगामध्ये मनुष्य देव कधी बनू शकत नाही. आमचा देव स्वर्गामध्ये आहे आणि स्वर्गातल्या देवाचा शब्द आम्हाला पाळावाच लागणार. का? आम्ही यशस्वी होण्यासाठी.